नमस्कार, रजनी काळभोर किचन मध्ये मी रजनी काळभोर आपले स्वागत करते। उन्हाळा सुरू झाला की बायकांची लगबग सुरू होते उन्हाळी काम करण्यासाठी, म्हणजेच वाळवण्याचे पदार्थ करण्यासाठी। वाळवण्याच्या पदार्थांची सुरुवात बरेच जण सांडग्यांनी करतात। काही ठिकाणी सांडग्यांना डाळीचे वडे असेही म्हणतात। सांडगे हे वेगवेगळ्या डाळीपासूनही बनवतात। आपण इथे घेतली आहे अर्धा किलो मटकीची डाळ आणि 50 ग्रॅम हरभऱ्याची डाळ। या दोन्ही डाळी एकत्र करून 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या, म्हणजे त्यातील सगळी पावडर किंवा काही धूळ असेल तर ती निघून जाईल। ही डाळ 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची किंवा रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातली तरी चालेल। ही डाळ मी 7 तास भिजत ठेवली होती। 7 तासानंतर यातील पाणी काढून टाकले। डाळ परत 2 वेळा स्वच्छ धुवून घेतली व चाळणीवर निथळत ठेवली। यातील पूर्ण पाणी निथळेपर्यंत डाळ तशीच ठेवायची। सांडग्यामध्ये घालण्यासाठी आपण इथे घेतला आहे 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरं, 3 मध्यम लसणाच्या कांड्या सोलून, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा बॅडगी मिरची पावडर। ही फक्त कलर साठीच घेतली आहे। तुम्ही तिखटपणासाठी लाल मिरची पावडर ऐवजी हिरव्या मिरच्याही वापरू शकता। सगळ्यात अगोदर ओवा, जिरं, लसूण हे तिन्ही जिन्नस एकत्र बारीक वाटून घ्यायचे। पटकन बारीक व्हावेत म्हणून त्यामध्ये मीठ टाकायचे। ओवा, जिरं आणि भरपूर लसूण टाकल्यामुळे सांडगे चवीला खूपच छान लागतात। हे सगळं एकदम बारीक वाटून घ्यायचं। वाटण बारीक झाले ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ। डाळीतलं पाणीही पूर्ण निघून गेले। आता डाळ पाट्यावर वाटून घेऊ। डाळ पूर्ण 7 तास छान भिजली आहे, त्यामुळे पाणी न टाकताच डाळ रवाळच वाटून घ्यायची। तुमच्याकडे जर पाटा नसेल तर मिक्सरला डाळ वाटून घ्यायची। थोडी थोडी करून सगळी डाळ अशीच वाटून घ्यायची। याच मसाल्याच्या ताटात आपण डाळ काढून घेऊ। सगळी डाळ वाटून झाली आहे। त्यामध्ये आपण जिरं, ओवा, लसूण आणि मिठाचं जे वाटण वाटून घेतले होते ते टाकूया। मसाले व डाळ एकजीव होईल असे पीठ एकसारखे कालवून घ्यायचे। पिठाची थोडी चव घ्यायची। यामध्ये मीठ किंवा तिखट थोडे कमी असेल तर ते चवीनुसार टाकायचे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीरही बारीक चिरून टाकू शकता। सगळं पीठ एकजीव झालं आहे। आता आपण याचे सांडगे घालून घेऊ। यासाठी हातात मावेल एवढं गोळा घ्यायचा, त्याला थोडा लंबगोलाकार आकार द्यायचा। बोटांनी असे छोटे छोटे सांडगे तोडायचे। बऱ्याच जणी सांडगे वाळण्यासाठी थेट उन्हातच सांडगे तोडतात, पण आपण घरातच सावलीत बसून ताटामध्ये सांडगे घालून घेऊ। सांडगे तोडताना ते छोटे छोटेच तोडायचे, म्हणजे ते दिसायलाही छान दिसतात आणि भाजी केल्यावर आतपर्यंत छान शिजले जातात। एक ताट भरले की दुसऱ्या ताटामध्ये सांडगे घालायचे। त्यानंतर त्यांना उन्हात वाळत ठेवायचे, म्हणजे त्यातील सगळा ओलावा निघून जातो व सांडगे छान वाळतात। सांडगे अर्धवट सुकले की त्यांना चमच्याने किंवा सुरीच्या साहाय्याने ताटापासून सोडवून घ्यायचे, म्हणजे सांडगे ताटाला चिकटून बसत नाही। प्लास्टिकच्या कागदावर जर सांडगे घातले तर त्यांना वेगळे करण्याची गरज पडत नाही, ते काही खाली चिकटून बसत नाहीत। सांडगे चांगले वाळले की वर्षभर ते छान टिकतात। सगळ्या ताटातले मिळून आपले एवढे सांडगे झालेत। सांडगे छान वाळले आहेत। आता सांडग्याची भाजी बनवण्यासाठी सांडगे तयार आहेत।
तुम्हाला ही पारंपरिक सांडग्यांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.